गौरी शंकरचे 6 विद्यार्थी चमकले. विद्यापीठ स्तरावर सर्वोत्तम कामगिरीचा बहुमान. लिंब दर्जात्मक व गुणात्मक ज्ञानदानातून सक्षम विद्यार्थी घडवणाऱ्या गौरी शंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव व गौरी शंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील एकूण 6 विद्यार्थ्यांनी औषध निर्माण शस्त्र शाखेत सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाणारी आविष्कार संशोधन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक नावलौकिक उंचावलं आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे मत गौरी शंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते लिंब तालुका जिल्हा सातारा येथील गौरी शंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालय येथे यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देगाव फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर नागेश अलुरकर, डॉक्टर मनोज शिंदे, प्राध्यापक स्पर्शा बांदेकर, लिंब फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर योगेश गुरव, डॉक्टर धैर्यशील घाडगे, प्रतिबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की मानवी जीवनातील बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार व त्यावर परिणामकारक औषध निर्मितीसाठी औषध निर्माण क्षेत्रात नवसंशोधन होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला अधिक चालना देऊन याबाबत नवनिर्मिती घडणे काळाची गरज आहे. सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावचे प्राचार्य डॉक्टर नागेश अलुरकर म्हणाले, औषध निर्मिती क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे गरजेचे आहे. मानवी शरीरात निर्माण होणारे विविध आजार, विशेषतः दुर्धर आजारावर परिणामकारक औषध निर्मिती हे एक आव्हान आहे. लिंब कॅम्प्सचे प्राचार्य डॉक्टर योगेश गुरव म्हणाले की औषध निर्माण शाखेतील ज्ञान घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना जीवनात एक तरी संशोधनावर आधारित औषध निर्मिती करून स्वतःला सिद्ध करावे. विद्यार्थ्यांनी भविष्यात निर्माण होणारे आजार व त्यावर नवसंशोधनाचा ध्यास घेऊन वाटचाल करावी. प्रारंभी नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरी यांनी आयोजित केलेल्या विभागीय विद्यापीठ स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेत यशस्वी झालेल्या सातारा कॉलेज फार्मसी देगावच्या विद्यार्थिनी धनश्री जाधव वर तिने प्युअर सायन्स या संशोधन प्रवर्गातून प्रथम क्रमांक, तर समृद्धी जाधव कॉमर्स मॅनेजमेंट लॉ यूजी संशोधन प्रवर्गातून द्वितीय क्रमांक, तसेच आकांक्षा पवार ऍग्रीकल्चर व ॲनिमल हजबंड्री पीजी विभागातून तृतीय क्रमांक, तसेच गौरी शंकर बी फार्मसी लिंबचे गीतांजली होले मेडिसिन व फार्मसी या संशोधन प्रवर्गातून द्वितीय क्रमांक, तर श्रावणी गिरी गोसावी कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ या संशोधन प्रवर्गातून तृतीय क्रमांक, तसेच प्रवीण नाळे प्युअर सायन्स या संशोधन प्रवर्गातून द्वितीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना बुके व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर नागेश अलुरकर, प्राचार्य डॉक्टर योगेश गुरव, डॉक्टर मनोज शिंदे, डॉक्टर धैर्यशील घाडगे, प्राध्यापक स्पर्शा बांदेकर, प्राध्यापक कीर्ती माने यांनी मार्गदर्शन केले. तसेच आविष्कार संशोधन कमिटीचे सदस्य प्राध्यापक दुधेश्वर क्षीरसागर, प्राध्यापन शुभम चव्हाण, प्राध्यापक सायली दळवी यांच्या विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले. उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉक्टर अनिरुद्ध जगताप, संचालक जयवंतराव साळुंके, अप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, कायदेशीर मॅनेजर रवी जगताप, देगाव कॉलेजचे प्रबंधक हेमंत काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.